हे आहेत संदीप भालमार. हे मूळ कोल्हापूरचे आहेत, पुण्यामध्ये मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत. याच ठिकाणी ह्या शेवडी नाका परिसरामध्ये यांचं घर आहे, इथेच राहतात. यांनी अशा एकूण 8 गाड्या चपात्या आणि बेसन या ठिकाणी आता वाटप केलेलं आहे. ही यांची 8वी गाडी आहे. यांची ही पूर्ण टीम आहे. पहा, आता आमचे जेवण झालेत, पण सकाळी आणि उद्या दिवसभर पुरण एवढी रसद हे आम्हाला आता देऊन चाललेत. आणि सर्व येणाऱ्या जाणाऱ्या बांधवांना आग्रहाने विचारून जेवणाची सोय आहे का, बाकी कुठली अडचण आहे का, असं विचारताना मी यांना गेल्या 1 तासापासून पाहतोय. तर आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार, मी संदीप भारमल. मी राहायला इथे शिवडीमध्येच आहे, परंतु आपल्या वडाळा विभागातील अनेक मंडळांनी एकत्र येऊन, जसं आपला तुम्हाला माहिती आहे की आमचे जे 9 थर लावतात मुंबईमधले, त्यांच्यापैकी जे आपले जे आहेत हे त्यांचे जे अध्यक्षांकीने आहेत, यांनी आपल्याला काही मंडळांनी आपल्याला दिलेलं आहे. अष्टविनायक क्रीडा मंडळ, शिवशक्ती मंडळ, या अशा मंडळांनी सगळ्यांनी, शिवसाई मंडळ, या सगळ्या मंडळांनी मिळून आपल्याला हे सगळं आम्ही इथे आणलेलं आहे. आम्ही राहायला इथे शिवडीला आहोत, पण माझं मूळ खुद्द गाव कोल्हापूर आहे. येणाऱ्या तुमच्या काळामध्ये कितीही दिवस तुम्ही इथे राहा, पण मुंबईमध्ये तुम्ही अजिबात उपाशी झोपणार नाही, याची काळजी आम्ही मुंबईकर म्हणून आम्ही तुमची घेऊ. फक्त आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही ज्या उत्साहाने इकडे आला आहात त्याच उत्साहाने तुम्ही परत जाल, याची तुम्हाला मी एक ग्वाही देतो. फक्त काय आरक्षणाचा विषय आहे, तो विषयाचा तुम्ही गुलाल उधळूनच जाल, हे मी तुम्हाला फक्त सांगू इच्छितो. आणि तुम्हाला इथे मुंबईकर म्हणून तुम्हाला काही कमी पडणार नाही, ह्याची आम्ही नक्की काळजी घेऊ. उद्या सकाळी आम्ही परत इथे आहोत. तुम्ही आम्हाला सगळ्यांना सहकार्य करता, जसं आम्हालाही सहकार्य करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. तुम्हाला काही कमी पडलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी 24 तास इथे तत्पर आहोत. धन्यवाद सर. मित्रांनो, मुंबई कुणाला उपाशी झोपू देत नाही आणि आम्ही ती झोपू देणार नाही, असा या ठिकाणी यांनी निश्चय केलेला दिसतोय. आणि अनेक मंडळ एकत्रित येऊन अनेक लोकांची भूक भागवण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून चालू आहे. तब्बल 9वी गाडी आहे ही. यामध्ये असे मोठमोठ्या पातेल्यामध्ये बेसन, भाकरी, चपाती घेऊन या ठिकाणी सर्वांना आपुलकीने विचारून, जे या ठिकाणी असे बांधव झोपलेले आहेत, या बांधवांकडे जाऊन तुम्ही जेवलात का, काय कमी आहे का, अशी विचारपूस करताना या ठिकाणी आपल्याला दिसून आले. धन्यवाद सर. धन्यवाद.